नमस्कार मित्रांनो, नमस्कार नमस्कार नमस्कार. मी डॉक्टर योगेश राजूरकर, आपला लाडका यूट्यूबर होमिओपॅथ, जो होमिओपॅथी अजून पसरावी, अजून सगळीकडे मस्त मध्ये वापरली जावी, हा ध्यास राव मास्तराचा, हा ध्यास HHFचा आणि हा ध्यास माझा आणि त्याचबरोबर माझ्या बायकोचा. तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि कालच एका पेशंटशी बोलता बोलता एक नवीन मला साक्षात्कार झाला की आपण म्हणतो ना की घर स्वच्छ ठेवा, लक्ष्मी प्रसन्न होते, है ना. म्हणजे लोकांना वाटतं घर स्वच्छ ठेवलं तर घरात पैसा येतो. सॉरी बॉस, घर स्वच्छ जर राहिलं तर लक्ष्मी जी आहे ती प्रसन्न होते. म्हणून घरातील लक्ष्मी प्रसन्न करा, पैसा येतच राहिलो, पैसा येतच राहील, ही लक्ष्मी प्रसन्न पाहिजे. म्हणून घराच्या साफसफाईमध्ये लक्ष्मीची मदत करा. जेवढं घर स्वच्छ होईल, मदत करा, जेवढं घर स्वच्छ होईल तेवढेच घरात लक्ष्मी प्रसन्न राहील, तेवढी ती बाई प्रसन्न राहील. कारण की तिचं घर जर स्वच्छ आहे, टापटीप आहे. स्वच्छ म्हणण्यापेक्षा तो माहोल जो आहे घरातला तो हसतमुख चांगला, म्हणजे किरकिर नाही, भांडणं नाही, तर मग तिला छान वाटतं, मग लक्ष्मी प्रसन्न होते. आणि मेन नवरा मदत करतोय, मदत करतोय. किंवा नुसतं आपल्याला पुरुषांना वाटतं किंवा काय साफ करायचं, सगळं स्वच्छ तर आहे, असं नाहीये. ती जी लक्ष्मी, त्या घराकडे बघण्याचा तिचा जो दृष्टिकोन आहे तो वेगळा असतो. त्या दृष्टिकोनात तिचा फक्त मदत करा, ती बघा तुमचं घर सोन्याहून पिवळं करेल, फार सुंदर करेल. बस झालं, तत्वज्ञान भरपूर झालं. आपण आता होमिओपॅथीच्या ज्ञानाकडे येऊया. होमिओपॅथीमध्ये एक म्हटलं आज छोटासा रुब्रिक, आज लक्ष्मीपूजन आहे आणि आज छोटा रुब्रिक घेऊया आपण. येस, तर आज थोडीशी मिठाई होमिओपॅथीची पण सगळीकडे वाटली पाहिजे. म्हणून एक रुब्रिक छोटासा, कॅरिड डिझायर्स टू बी कॅरिड अँड करेस्ट. कॅरिड डिझायर्स टू बी कॅरिड अँड करेस्ट. मॅडम सांगा, तुम्हाला ह्याच्यातून काय समजतं? कॅरिड डिझायर टू बी कॅरिड म्हणजे जे आपली त्याची जी परिस्थिती आहे, जी खराब परिस्थिती आहे, जे तकलीफ आहे, आजारी आहे पेशंट, तर त्याला थोडंसं गोंजारणं, त्याला थोडंसं डोकं चेपून देणं, त्याला थोडंसं अरे नाही रे, बरं हे बाबू कसा आहे तू, बरं आहे की नाही, बरं वाटते का तुला, तुझं डोकं चेपून देऊ का, तुझे पाय असं थोडंसं गोंजारून घेणं म्हणजे कॅरेसिंग. कॅरेसिंग, ह्याला कॅरेसिंग. आणि कॅरिड म्हणजे तुम्ही मला या डिस्कम्फर्टच्या स्टेटमधून कम्फर्टच्या स्टेटमध्ये घेऊन जा. कसं घेऊन जा? असं घेऊन जा, गोंजारून घेऊन जा. बाबू माझा, शोना माझा, बाबूने थाना थाया, ते नाही, सॉरी चुकलं. तर हे गोंजारणं पाहिजे असतं. ह्याच्यामध्ये ह्या रुब्रिकमध्ये रेमेडी 5 आहे आणि हे फार कॉमनली सापडतं बरं. रेमेडी 5: एकोनाइट, पल्सेटिला, क्रिओसोट, सॅक्रम, चामोमिला. ह्या 5 रेमेडीज आहेत. कॉमन तुम्हाला पल्सेटिला फार कॉमन आहे, ती तुम्हाला आरामात सारखी सापडेल. लहान मुलांमध्ये, लेडीज मध्ये पल्सेटिला खूप कॉमन आहे. आणि एकोनाइट पल्सेटिला कशी सापडते? पल्सेटिला कॅरिड अँड कॅरेस्ट कसा असेल ते सांगा आधी. पल्सेटिला आजारी असेल तर त्याला थोडंसं गोंजारणं, प्रेमाने बोलणं. मग आता लहान मुलगी आहे, मुलगा आहे, तर मग आजारी असेल तर मम्मी माझ्या बाजूला बस, माझं डोकं चेप, माझ्या इकडे असं प्रेमाने हात फिरव, तू कुठेच जाऊ नको, तू माझ्या बाजूला बस आणि मला नुसतं डोक्यावरून हात फिरव. एवढं हे पल्सेटिला केलं की ती खुश असते. आणि हे पाहिजे आहे त्याच्यासाठी पल्सेटिलाची तुम्हाला एवढी एक माहिती आहे की त्याची नीड हे आहे की प्रेम हवंय, जेवढं भेटेल तेवढं कमी आहे. म्हणून आजारी पडलं की पहिलं तुम्हाला हे असतं की प्रेम मिळावं. हे सगळं
पल्सेटिलाचं आपल्याला कळलं. आता ॲकोनाइट पण तसंच आहे, त्याला पण कॅरेसिंग पाहिजे, त्याला पण हे पाहिजे. पण ॲकोनाइट कशाला कॅरेसिंग पाहिजे? ॲक्वोनाइट खूप चलबिचल असतो, चलबिचला तो, आणि घाबरलेला असतो. घाबरण्याच्या ह्याच्यामध्ये त्याला असं वाटतं आता माझं शेवट आला, माझा संपला कारभार, आटोपला बाजार. ॲक्वोनाइटला लाईट हवं असतं, त्यामुळे त्याला लाईट पाहिजे. हीच त्याची कॅरेसिंग आहे की अरे बाळा काय होत नाही, मी आहे, करेन तुझं ठीक. ही त्याच्यासाठी कॅरेसिंग आहे, कळतंय? तर ॲक्वोनाइट आणि पल्सेटिला ह्या दोघांमध्येही कॅरेसिंग पाहिजे, प्रेमाचे 4 शब्द पाहिजेत, हे तुम्हाला दिसतं. आम्ही मोहंती सरांना विचारलं होतं, की सर कॅरेसिंग आणि कॅरिड आणि कॅरेस हे दोन्ही लोकांना आहे, पल्सेटिलाला पण आहे, ॲक्वोनाइटला पण आहे, मग डिफरन्स कसा करणार? मोहंती सरांनी तेव्हा सांगितलं होतं, इतकं सुंदर सांगितलं, आजही लक्षात आहे की पल्सेटिला जर तुम्ही त्याच्याकडे बघाल तर एकदम डल असतं, ड्राउझी असतं, एकदम मरगळून पडलेलं असतंय. असं बघून असं तुम्हाला एवढं वाटतं, बिचारा दिसतं की असं वाटतं अरे म्हणजे दयाच येईल पल्सेटिला. असं वाटतं घेर उचलून त्याला, त्याला उचलून बिचार. तर असं मरगळलेलं गळफटून पडलेलं असतंय ते पल्सेटिला असतंय. त्याच जागेवर ॲक्वोनाइट जर बघितलं, ॲक्वोनाइट खूप इरिटेबल, चलबीच, असं रेस्टलेस असतं. रेस्टलेस, अँशियस, टेन्शन, फिअरफुल, हे कीनोट्स माहितीये ना, ते सगळं त्याच्यामध्ये दिसतंय. ते थडथड इकडे तिकडे काय करू, कसं करू, हे तुम्हाला ॲक्वोनाइटचं दिसणार. सोपा डिफरन्स आहे ॲक्वोनाइट आणि पल्सेटिला. ॲक्वोनाइटला पाहिजे कोणीतरी शाश्वती द्यावी, कोणीतरी आशा दाखवावी, ही कॅरेसिंग पाहिजे. पल्सेटिलाला गोंजारलं पाहिजे, कुरवाळलं पाहिजे आणि नुसतं जवळ घेतलं पाहिजे, आई बाजूला बस. प्रेमाने हात फिरवलं तरी पल्सेटिला खुश होतं. करेक्ट. हे दोघांचा फरक कळला. तिसरी रेमेडी याच्यामध्ये आहे क्रिओसोट. आता क्रिओसोटचा बाजार असा आहे की क्रिओसोट म्हणताय कॅरेस करशील तरच कॅरिड होईल, नाही तर कॅरिडच होत नाही. कळलं? नाही कळलं सांगतो. कसं आहे ना, एखादा पोर आहे, त्याला तुम्ही म्हटलं की बा अभ्यास करा, बस. सांगण्याच्या 2 पद्धती आहे. 2 मुस्कड्या देऊन पहिला अभ्यासाला बस, ही एक पद्धत आहे जी आम्ही सगळ्यांनी लहानपणी ऐकली. आजकालच्या जमान्यात हे नसतंय. आजकालच्या जमान्यात असं असतंय, बाळा ओरडलं तर अजून मुलं हे करतात, ते म्हणतात तू ओरडलं तर आता नाहीच करणार. आजकालच्या पोरांना कसं असतंय, बाळा अभ्यास करतोस ना, प्लीज बाळा आपण अभ्यास करूया का, प्लीज म्हणायला लागतं क्रिओसोटला. ही बाळ जी आहेत त्यांना कॅरेसिंग लागते तरच ते कॅरिड होतात, नाही तर कॅरिड होत नाही. हे फार इरिटेबल चिल्ड्रन असतात, फार ऑब्स्टिनेट चिल्ड्रन असतात, खवटलेली असतात जाम, आणि त्यांनाच माहित नसतं त्यांना काय हवं असतं. कॅप्रिशियसनेस असतं, एवढा कॅप्रिशियसनेस, एवढा इरिटेबलनेस, एवढा ऑब्स्टिनेटनेस, तो सगळा शांत कशाने होतो? कॅरेसिंगनी. ओके बेटा, सॉरी बेटा, नाही बेटा, हो बेटा, प्रेमाने केलं. मी युजली माझा हा प्रश्न असतो आई वडिलांना की जर ह्याच्या मुस्कटात 2 दिले ठेवून तर काय होईल? आई वडील म्हणतात सर तमाशा असतो, असं अजिबात चालणार नाही, वाट लागल. आपण ओरडलं तर ते अजून जास्त तमाशा करतात. त्यांना प्रेमानेच घ्यायला लागतं क्रिओसोटला. ते जाम अडून बसतात, म्हणजे मग तास 2-2 तास डोकं आउट करतील. जोपर्यंत जो ओरडलाय त्यांनी सॉरी म्हणत नाही तोपर्यंत ते शांत होत नाही. हे अशी मुलं तुम्हाला ढिगाने सापडतील. सगळ्यांना क्रिओसोट खाऊ घाला, झकास रिझल्ट. न्यू जनरेशन तर नक्की. हे जेंजी आहे ना, जेंजी मध्ये हे लय प्रकार सापडतील बघा. हे आमच्या जमान्यात आधीचे पल्सेटिला, ॲक्वोनाइट सापडले असतील. आजकालच्या जेंजी मध्ये सगळे क्रिओसोट सापडतात. प्रेमानं बोलतो तर बोल, नाही तर बोलू नको, सोपं आहे. तर हे क्रिओसोट. आता 2 रेमेडीज याच्यामध्ये राहिले, चामोमिला आणि सॅक्रामाल्पा. चामोमिला कोणाकडून ऐकायला पाहिजे? निखिल खेडेकरांकडून तुम्ही चामोमिला ऐका. चामोमिलाची नीड काय आहे, चामोमिलाचा बेस काय आहे,
हे जर तुम्हाला कळलं तर मग हे कॅरिड अँड कॅरेस्ट मध्ये चाऊमिला काय आहे हे सुद्धा कळेल. हे कधीतरी निखिल सरांकडून ऐका. आणि सॅक्रम जर तुम्हाला ऐकायचे असेल, सॅक्रम कोणाकडून ऐकणार? मयुरेश. मयूर सरांकडून सॅक्रम ऐका. त्याची जी मॉडेस्टी आहे, त्याचा जो बोलण्याची ढब आहे, आणि इतकं ते बाळ मस्त आहे, इतकं इंटरेस्टिंग आहे की ते कधी. म्हणून तुम्ही कसं आहे, आमच्या अकॅडमीच्या आता सध्या ऍडमिशन चालूच आहेत. जर अकॅडमी जॉईन केली, असं नाहीये की बाबा मला चाऊमिला माहित नाही, मला सॅक्रम माहित नाही, माहिती आहे, पण माझा हातखंडा नाही. ह्या लोकांचा ह्याच्यावर हातखंड आहे. निखिल सरांकडून म्हणजे मला सुद्धा वाटतं की अरे यार चाऊमिला ऐकावी, त्यांच्याकडून ऐकावी. मला सुद्धा वाटतं सॅक्रम मयूर सरांकडून ऐकावी. तर हे अकॅडमीमध्ये शक्य आहे, जिथे केवाय सर आहेत, मयूर सर आहेत, सुनील सर आहेत. हे काही रेमेडीज त्यांना बहाल आहेत. त्या दुसऱ्यांना कोणाला हात लावायला कोणी धजत पण नाही ती इकडे. अशा रेमेडीज त्यांच्याकडूनच ऐकाव्यात. अशा रेमेडीज त्यांच्या क्लिनिकमध्ये, त्यांच्या पेशंट्समध्ये बघाव्यात. हे सगळं जर हवं असेल तर तुम्हाला अकॅडमी मध्ये ऍडमिशन घ्या. अकॅडमी आता ऍडमिशन चालू झालेत. तर ऍडमिशन जे चालू झालेत त्यासाठी तुम्ही पाहिजे तर कॉमेंट बॉक्समध्ये टाका. जर तुम्हाला काय ऍडमिशन, 1 वर्षाचा कोर्स आहे, 1 वर्षाच्या कोर्समध्ये ऑनलाईन लेक्चर्स होतील. त्या ऑनलाईन लेक्चर्समधून तुम्ही घरी बसून हे सगळं शिकू शकाल आणि तुमच्या क्लिनिकमध्ये प्रॅक्टिस अजून फॅन्टॅस्टिक कॉन्फिडंट करू शकाल आणि फार सक्सेसफुल होऊ शकाल. तर असेच आपण व्हिडिओज बनवत राहू, पुन्हा भेटत राहू. दिवाळी झाली, आता पुढच्या सणाला पुन्हा भेटू. सण येत राहतील, आपले व्हिडिओ बनत राहतील. पुन्हा भेटू एका ब्रेक नंतर. तोपर्यंत एचएचएफ होमिओपॅथी मराठी कडून आणि राजूरकर परिवाराकडून दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आपण सर्वांना आणि आपल्या परिवाराला या दिवाळीची आणि येणाऱ्या पुढच्या वर्षाची खूप खूप शुभेच्छा. हे वर्ष तुम्हाला सुख, समृद्धी आणि भरभराटीचं जावो ही ईश्वर चरणी प्रार्थना.